जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। रेंदाळ गावातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। या पाणी प्रश्नासंदर्भात यापूर्वीही शिवाजी जाधव यांनी निवेदन दिले आहेत। आता हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय घेतले जातील। पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। या कामासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल। कोणत्याही टप्प्यावर पैशाअभावी काम थांबू दिलं जाणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। ते जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी मुरलीधर जाधव, रेंदाळ पश्चिम पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार मनीषा सचिन पुजारी, रेंदाळ पूर्व पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार विजय माळी यांच्या प्रचारार्थ रेंदाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल। रेंदाळ गावातील माणेनगर, बिरदेवनगर, रामनगर व अन्य ठिकाणी तसेच रांगोळी, जंगमवाडी, येळगुड यासह सर्व भागांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे। या सर्व भागातील अंतर्गत रस्ते, नागरी सुविधा, गटार योजना, बौद्धविहार, स्मशानभूमी, दफनभूमी तसेच अन्य विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल। पोलीस व भारतीय सैन्य भरतीसाठी युवकांना तयारी करता यावी यासाठी सुसज्ज व सक्षम क्रीडांगण आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। यासाठी क्रीडांगणाच्या विकासासाठीही निधी दिला जाईल। दरम्यान रांगोळी येथील शुभम सादळ खून प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपींना कठोर शिक्षा होणारच अशी ठाम ग्वाही दिली। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकालात काढण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माळी, आमदार अशोकराव माळी, आमदार डॉक्टर राहुल लावाडे, माजी आमदार सुजित मिंचेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर, ज्येष्ठ नेते महावीर घाट, उपरीचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे, रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील, रांगोळीचे सरपंच संगीता नरे, शहर प्रमुख शरद पाटील, युवा सेना शहर प्रमुख शिवाजी कोळी आदीसह ग्रामपंचायत सदस्या, शिवसेना भाजपचे पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। स्मारक आहे, स्मारक किती पैसे लागतात त्याला? बस 3-4 कोटी। शिवाजी महाराजांनी त्याला लागतील तेवढे भव्य दिव्य स्मारक असं बनवा की लोक पाहायला आले पाहिजे, इथून प्रेरणा घेऊन गेले पाहिजे। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।